आहे तर तिचं पण काहीतरी समीकरण असणार. त्याचप्रमाणे वाय अक्ष ही उभी रेषा आहे, मग ही पण एक रेषा आहे, मग तिचं पण एक समीकरण असणार. प्रत्येक रेषेचं निर्देशक पद्धत आपण जेव्हा अशी काढतो याला आपण कोऑर्डिनेट सिस्टम म्हणतो किंवा निर्देशक आपण पद्धत म्हणतो. तर या निर्देशक पद्धती म्हणजे आलेख आपण जेव्हा काढतो की नाही त्याला आपण निर्देशक पद्धत असं. आलेख कागदावर आपण जेव्हा असे दोन अक्ष काढतो त्याच्यावर आपण अशा संख्या लिहितो तेव्हा त्याला आपण निर्देशक पद्धत असं म्हणतो. ठीक आहे. तर या निर्देशक पद्धतीमध्ये कशीही मी कुठेही समजा अशा रेषा असतील, मग त्या सरळ असू दे, उभ्या आडव्या, अशा कशाही रेषा असल्या ना की त्या प्रत्येक रेषेचं काहीतरी समीकरण असतं. समीकरण. ठीक आहे. तुम्हाला ज्या रेषा तुम्ही काढता तिचं प्रत्येकाचं काहीतरी समीकरण. आता का या ज्या दोन आपल्या मुख्य रेषा आहेत एक्स अक्ष आणि वाय अक्ष त्यांचं समीकरण काय असणार. तर तुम्हाला आठवत असेल तर आपण माझ्यामध्ये मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं होतं की एक्स अक्ष जो असतो आडवा त्याचं समीकरण काय असतं सांगितलेलं आठवते का. एक्स अक्षाचं समीकरण एक्स अक्षाचे समीकरण जर तुम्हाला पाहिजे तर एक्स अक्षाचे समीकरण असतं वाय बरोबर 0. हे एक्स अक्षाचं समीकरण. कारण एक्स अक्ष त्याचा वाय निर्देशक 0 असतो. वाय निर्देशक एक्स अक्षावरच्या कोणत्याही बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. बघा जर मी एक्स अक्षावर कुठेही बिंदू घेतला, समजा आता मी इथे हा बिंदू तुम्हाला जर स्क्रीनवर दिसत असेल, समजा हा बिंदू आहे तर हा एक्स अक्षावरील बिंदू आहे तर त्याचे निर्देशक आपण कसे लिहितो 2,0. हा बिंदू आहे हा पण एक्स अक्षावरील, याचे निर्देशक लिहिताना 5,0, याचे 4,0 है ना. इकडे पण ऋण संख्या जरी असल्या तरी ऋण संख्येमध्ये पण इथे ऋण 1 ऋण 2 अशा संख्या लिहितो, पण त्या बिंदूंचे निर्देशक जर लिहायचे तर निर्देशक लिहिताना आपण आता समजा हा बिंदू आहे तर याचे ऋण 1,0 ऋण 2,0 ऋण 3,0 म्हणजे एक्स अक्षावर तुम्ही कुठेही बिंदू घेतला तर त्याचा वाय निर्देशक म्हणजे दुसरा निर्देशक आहे की नाही वाय निर्देशक तो 0 असतो. म्हणून एक्स अक्षाचं समीकरण लिहिताना वाय निर्देशक एक्स अक्षावर कुठेही तुम्ही बिंदू घेतला, एक्स अक्षावर कुठेही बिंदू घ्या या एक्स अक्षावर आडव्या रेषेवर, त्या रेषेवरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. म्हणून एक्स अक्षाचं समीकरण जर तुम्हाला विचारलं ना तर ते लिहायचं वाय बरोबर 0. एक्स अक्षाचं समीकरण विचारलं तर वाय बरोबर 0 लिहायचं. या उलट आपल्याला आता वाय अक्षावर जर बिंदू मी घेतले तर वाय अक्षावर इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 4 5, त्यानंतर इथे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 हे आपण संख्या लिहिल्या. पण बिंदूंचे निर्देशक कसे शोधतो आपण. बिंदूंचे निर्देशक शोधताना समजा हा बिंदू आहे, हा समजा ए बिंदू मी दिला तर ए बिंदू जो आहे तो वाय अक्षावर आहे, मग त्याचे निर्देशक तुम्ही सांगाल का कोणी. वाय अक्षावर आहे त्याचे निर्देशक कसे लिहिणार आपण. वाय अक्षावरील बिंदूचे निर्देशक कसे लिहिणार कोणाला सांगता येईल का. हा जो ए बिंदू मी दाखवलेला आहे त्याचे निर्देशक सांगा बघू, कोण सांगेल. वाय अक्षावर आहे बिंदू. आपण सगळं शिकलोय वाय अक्षावर बिंदू असेल एक्स अक्षावर असेल, जसं एक्स अक्षावरील बिंदूचा दुसरा निर्देशक 0 असतो ना तसंच वाय अक्षावरील बिंदूचा पहिला निर्देशक 0 असतो. म्हणजे या बिंदूचे निर्देशक काय लिहिणार आपण. बिंदू 0, निर्देशक 2 असतात 0,5.
बघा तुम्ही या वाय अक्षावर कुठलाही बिंदू जर तुम्ही घेतला, कुठेही बिंदू घेतला, तर त्या बिंदूचा पहिला निर्देशक म्हणजे एक्स निर्देशक शून्यच असणार. आता हा बिंदू 0,4 असणार, हा 0,3 असणार, 0,2 असणार. म्हणजे वाय अक्षावर जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक बिंदूचा निर्देशक हा 0,2 असणार, हा 0,3 असणार. प्रत्येक बिंदूचा कोणता निर्देशक शून्य आहे? वाय अक्षावर जे मी बिंदूंचे निर्देशक लिहिले, वाय अक्षावर उभ्या रेषेवर, त्या रेषेवरील जे बिंदूंचे मी निर्देशक लिहिले, त्या निर्देशकांमध्ये कोणता निर्देशक शून्य दिसतोय तुम्हाला? वाय अक्षावर जे मी निर्देशक लिहिले त्या बिंदूंच्या निर्देशकांमध्ये पहिला आणि दुसरा असं न बोलता आपण पहिला जो असतो तो एक्स निर्देशक असतो आणि दुसरा जो लिहितो तो वाय निर्देशक असतो. मग कोणता निर्देशक शून्य आहे बरं वाय अक्षावरील बिंदूंचा? वाय अक्षावरील बिंदूंचा कोणता निर्देशक शून्य आहे? बिंदू जे मी वाय अक्षावर दिलेले आहेत त्यांचे जे निर्देशक लिहिले त्या निर्देशकांमध्ये कोणता निर्देशक शून्य दिसतोय तुम्हाला? एक्स निर्देशक की वाय निर्देशक? वाय अक्ष म्हणजे उभी रेषा. उभ्या रेषेवर जे मी निर्देश, हा पहिला निर्देशक म्हणजे एक्स निर्देशक शून्य. म्हणून वाय अक्षाचं समीकरण जर तुम्हाला विचारलं तर काय लिहाल तुम्ही? वाय अक्षाचे समीकरण, वाय अक्षाचे समीकरण म्हणजे वाय अक्षावर जे बिंदू आहे त्यांचा कोणता निर्देशक शून्य आहे? एक्स निर्देशक. म्हणून वाय अक्षाचं समीकरण जर तुम्हाला विचारलं तर वाय अक्षाचं समीकरण असणार एक्स बरोबर 0. उलट लक्षात ठेवायचं. म्हणजे कसं, तुम्हाला जर विचारलं की एक्स अक्षाचं समीकरण काय आहे बरं, तर तुम्ही काय उत्तर द्यायचं? एक्स बरोबर 0 नाही. एक्स अक्षाचं समीकरण विचारलं तर वाय बरोबर 0 आणि वाय अक्षाचं समीकरण विचारलं तर एक्स बरोबर 0. कळलं एवढं? समीकरण विचारलं तर आपल्याला समीकरण शिकायचे आहेत, रेषेंचे समीकरण. कळलं? एक्स अक्षाचं समीकरण काय आहे? एक्स अक्षाचं समीकरण, एक्स अक्षाचं समीकरण आहे वाय बरोबर 0 आणि वाय अक्षाचं समीकरण आहे काय? वाय अक्षाचं समीकरण एक्स बरोबर 0. वाय अक्षाचं समीकरण काय आहे? एक्स बरोबर बरोबर, एक्स बरोबर 0. व्हेरी गुड, व्हेरी गुड, बरोबर. आता हा बरोबर. आता हे नीट फक्त लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही. एक्स अक्षाचं समीकरण वाय बरोबर 0 आणि वाय अक्षाचं समीकरण एक्स बरोबर 0. ठीक आहे. आता आपल्याला आणखी पण आता या दोन मुख्य रेषा ज्या आहेत आपल्या निर्देशक पद्धतीत त्याचे समीकरण आपण शिकलो. आता आपण कशाचे समीकरण शिकणार आहोत? म्यूट करा जरा. म्यूट करा सर जरा. बर, थँक्यू. आता आपल्याला काय शिकायचं माहितीये का? आपल्याला शिकायचंय की एक्स अक्षाला, आता एक्स अक्षाचं समीकरण आपल्याला माहित आहे. एक्स अक्षाचं समीकरण आहे वाय बरोबर 0. आता मला काय शिकायचंय? एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण. कोणत्या अक्षाला?
एक्स अक्षाला समांतर, आता समांतर म्हणजे काय ते बघू आपण. एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण. आता इथे मी काय करते, दोन अक्ष काढणार. आधी मी हा एक्स अक्ष काढून घेते. ठीक आहे. त्यानंतर मी उभा वाय अक्ष काढणार. उभा मी वाय अक्ष काढते आणि याच्यावर मी आता संख्या लिहून घेणार आहे. आता या दोन रेषांचं समीकरण तर आपल्याला माहित आहे. एक्स अक्ष आडवा असतो हा, आणि हा उभी जी रेषा आहे ती वाय अक्ष असते. आता एक्स अक्षावर मी संख्या लिहून घेते, दोन्ही अक्षांवर मी आता संख्या लिहून घेते. इथे 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि डावीकडे मी ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 6. वरच्या बाजूला वाय अक्षावर धन संख्या 4 आणि खाली ऋण 1, ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4. आता आपल्याला शिकायचंय की एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषांची समीकरण काय असणार आहे. आता एक्स अक्षाला समांतर म्हणजे काय, तर एक्स अक्ष जसा आहे तसाच, म्हणजे एक्स अक्षाला न छेदणाऱ्या रेषा. मग एक्स अक्षाला समांतर रेषा कशा काढणार, आता बघा ही अशी बरोबर एक्स अक्षासारखीच आडवी समांतर, याचा अर्थ ती पुढे कधीही एक्स अक्षाला छेदणार नाही अशी रेषा. ही एक्स अक्षाला समांतर आहे. त्यानंतर ही पण रेषा एक्स अक्षाला समांतर आहे. अशा सगळ्या ज्या आडव्या रेषा मी काढणार. मुख्य आपला एक्स अक्ष जो आहे तो हा आहे, आणि ह्या ज्या रेषा मी काढलेल्या आहेत त्या एक्स अक्षाला समांतर रेषा आहेत. दिसतं सगळ्या निळ्या रंगामध्ये तुम्हाला ज्या आडव्या दिसत आहेत त्या आपल्या मुख्य जो एक्स अक्ष आहे त्याला समांतर रेषा आहेत. कारण त्या आपल्या एक्स अक्षाला कधीही न छेदणाऱ्या. समांतर रेषा म्हणजे काय, ज्या रेषा एकमेकांना कधीही छेदत नाही अशा रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. म्हणजे एक रेषा अशी आणि दुसरी अशी आहे तर या एकमेकांना पुढे जाऊन छेदणार आहेत, कारण ती अशी पुढे वाढवली तर या रेषेला छेदेल. पण समांतर रेषा म्हणजे काय, तर कधीही न छेदणाऱ्या एकमेकींना अशा. या पुढे तुम्ही कितीही नेल्या तरी त्या कधीही एकमेकींना छेदणार नाही, कितीही वाढवल्या पुढे तरी. यांना समांतर रेषा म्हणतात. मग मी इथे एक्स अक्षाला समांतर रेषा काढलेल्या आहेत. आता मला काय करायचं माहितीये का, मी ह्या ज्या एक्स अक्षाला समांतर रेषा काढलेल्या आहेत की नाही त्यांचं मला समीकरण शोधायचंय. जसं मी एक्स अक्षाचं समीकरण शोधलं. एक्स अक्षाचं समीकरण काय होतं बरं, आपण काय बघितलं, एक्स अक्षाचं समीकरण काय होतं मगाशी मी तुम्हाला सांगितलं. एक्स अक्षाचं समीकरण वाय बरोबर 0. व्हेरी गुड, वाय बरोबर 0. आता एक्स अक्षाचं समीकरण वाय बरोबर 0 आहे ना, तर एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या ज्या रेषा आहेत की नाही, आता ही जर पहिली मी नंबर देते, आता ही ए रेषा आहे समजा, ही बी रेषा आहे, ही सी रेषा आहे. तर जी ए रेषा आहे की नाही, ए रेषा ती एक्स अक्षाला समांतर आहे की नाही. पहिली आधी ए रेषा बघा. तर या रेषेचं समीकरण जर तुम्हाला विचारलं ना, तर जसं एक्स अक्षाचं समीकरण आहे वाय बरोबर 0 तसंच याचं असणार आहे, पण इथे वाय बरोबर 0 नसणार, इथे वाय बरोबर 3 असणार. कारण ही 3 मधून गेले बघा, वाय बरोबर 3. एक्स अक्ष जो आहे हा आपला जो जसं एक्स अक्षाचं समीकरण वाय बरोबर 0, कारण ही शून्यामधून गेले वाय ए रेषा, तिचं समीकरण काय असणार, वाय बरोबर 3. ज्या पण
एक्स अक्षाला समांतर रेषा आहेत. जसं एक्स अक्षाचं समीकरण y बरोबर 0 असतं, तसंच एक्स अक्षाला समांतर ज्या पण रेषा आहेत की नाही त्याचं समीकरण पण y बरोबर काहीतरी असतं. कारण y बरोबर काहीतरी म्हणजे yच्या कुठल्या संख्येच्या इथून गेले ती तर yच्या 3 मधून गेले, म्हणून y बरोबर 3. आता y बरोबर 3 का बरं समीकरण याचं कारण आहे. आता या रेषेवर मी कोणताही बिंदू, या ए रेषेवर मी जर कोणताही बिंदू घेतला, समजा इथे मी घेतलं. आता बघा मी इथे एक बिंदू घेते, हा बिंदू, हा समजा पी आहे. तर याचे निर्देशक सांगाल का मला जरा? या पी चे निर्देशक काय असणार? पी बिंदूचे दिसतोय तुम्हाला आलेखावर पी बिंदू? हा बघा, हा इथे मी दाखवलं. त्याचे निर्देशक काय असणार बरं? निर्देशक हे बघा, निर्देशक कसे शोधतो? इथून अशी आणि y अक्षावरची संख्या 2,3 एक्स. व्हेरी गुड. 2,3 असं. हा मॅम, सॉरी मी तुम्हाला आजकालच्या सारखं परत एकदा इंटरप्ट करते. जस्ट एक मिनिट द्या मला. ठीक आहे. शहाडाच्या मुलांनो ऐका ना बेटा, Sharing अनम्यूट stop करा कर. ना जरा. 1 मिनिट फक्त अनम्यूट करून कॅमेरा ऑन करा. शहाड्याचे जे मुलं आहेत, हा मुलांना अनम्यूट करा. शहाड्याच्या मुलांना. हा मला एक जणाने फक्त सांगा तुमच्या प्रिन्सिपल सरांचं नाव काय आहे तुमच्या? तुम्हाला प्रिन्सिपल सर आहेत? सनेर सर. सनेर सर. पूर्ण नाव सांग बेटा, पूर्ण नाव सांग. प्रकाश भाईदास सनेर. बरं बरं, ठीक आहे बेटा, ठीक आहे. ओके, थँक्यू. मी जाते. हा तर आपण आलेख बघत होतो एक्स अक्षाला समांतर रेषा. आता हा जो पी बिंदू आहे, पी बिंदूचे निर्देशक 2,3. आता या रेषेवर मी कुठेही बिंदू घेतला ना, आता समजा इथे घेतला मी या बाजूला डावीकडे, तर त्याचे पण निर्देशक जर मी काढले तर त्याचे निर्देशक बघा, एक्स अक्षावर -2 आणि y अक्षावर 3, म्हणजे याचं पण -2,3. इथे जर मी बिंदू घेतला तर याचे ऋण एक्स अक्षावर -4 आणि y अक्षावर 3 है ना. इकडे कुठेही तुम्ही या रेषेवर बिंदू घ्या, हा घेतला तुम्ही तर याचे निर्देशक काय? हा बिंदू इथं, या बिंदूचे निर्देशक सांगा बघू. हा क्यू बिंदू समजा इथे, हा क्यू बिंदू आहे. क्यू बिंदूचे निर्देशक सांगा बघू. एक्स अक्षावरची संख्या कोणती दाखवतो तो? एक्स अक्षावरची 4 आणि y अक्षावरची कोणती दाखवतोय? 3. 4, म्हणजे याचे निर्देशक काय लिहायचे? 4,3. y अक्षावरची कोणती संख्या दाखवतो? 3. y अक्षावरची 3 संख्या दाखवते है ना. इथे तुम्ही कुठेही बिंदू या रेषेवर घेतला, आता हा बिंदू आहे तर याचा 1,3 निर्देशक असणार. या बिंदूचे ऋण 1,3. म्हणजे या प्रत्येक रेषेवरचा प्रत्येक बिंदू जो आहे त्याचा कोणता निर्देशक सारखा दिसतोय तुम्हाला? या रेषेवर जो बिंदू आहे त्याचा कोणता निर्देशक सारखा दिसतोय? कोणता निर्देशक? या ए रेषेवर जेवढे पण मी बिंदू आता दाखवले त्या बिंदूंचा कोणता निर्देशक सारखा दिसतोय? एक्स की वाय? त्याचे निर्देशक बघा, कोणता निर्देशक सारखा आहे? हे बघा ना, ऋण 4,3, ऋण 2,3, ऋण 1,3, 1,3, 2,3. कोणता निर्देशक सारखा दिसतोय? एक्स निर्देशक की वाय निर्देशक सारखा या सगळ्या बिंदूंचा? हे सगळे जे बिंदू आपण दाखवले या बिंदूंचा कोणता निर्देशक सारखा दिसतोय? एक्स निर्देशक की वाय निर्देशक? पहिला निर्देशक की दुसरा निर्देशक? कोणता निर्देशक सारखा दिसतोय? मी जेवढे पण बिंदूंचे निर्देशक लिहिले
एक्स निर्देशक सारखा दिसतोय की वाय निर्देशक सारखा दिसतोय? बघा ना, सगळीकडे 3 3 आहे बघा ना, या इथे पण 3 निर्देशक आहे. दुसरा निर्देशक सेम आहे बघा, 3 3 3 3. मग तो दुसरा म्हणजे कोणता निर्देशक आहे? वाय निर्देशक. दुसरा निर्देशक आपण लिहितो तो म्हणजे कोणता असतो? वाय निर्देशक. तो सारखा आहे बघा. म्हणून या रेषेचं समीकरण काय आहे? वाय बरोबर 3. कारण वाय या रेषेवरचा प्रत्येक बिंदू जो आहे त्याचा वाय निर्देशक 3च असणार. कुठेही त्या रेषेवर बिंदू घ्या तुम्ही, त्याचा वाय निर्देशक 3 असणार. ठीक आहे? म्हणजे एक्स अक्षाला समांतर असणारे जे बिंदू रेषा आहेत, एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या ज्या रेषा आहेत त्यांचं समीकरण जर आपल्याला विचारलं तर वाय बरोबर काहीतरी असणार. आता तसंच आपण जर गेलो तर बी या रेषेचं समीकरण सांगा मला. बी रेषेचं समीकरण काय असणार? बी 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 रेषा पण एक्स अक्षाला समांतर आहे. मग तिचं पण समीकरण वाय बरोबर काहीतरी असणार. पण मग वाय बरोबर काय? वाय बरोबर ती कुठून गेले? वायच्या कोणत्या बिंदूतून गेले बघा? वायच्या कोणत्या बिंदूतून गेले? ऋण 3. वाय बरोबर. कळते का तुम्हाला? कळते का मी काय बोलते? समजते का? एक्स अक्षाला समांतर असणारी कोणतीही रेषा, समीकरण विचारलं की वाय बरोबर समथिंग, वाय बरोबर काहीतरी लिहायचंय. ठीक आहे? मग काहीतरी म्हणजे ती वाय अक्षावरील ज्या बिंदूतून ती जाते की नाही ते असणार. वाय बरोबर ऋण 3 असं हे या बी रेषेचं समीकरण असणार. वाय बरोबर ऋण 3. त्यानंतर या सी रेषेचं समीकरण काय असणार बरं? सी रेषेचं समीकरण सांगा बघू. हे सी रेषा जी दिसते त्याचं समीकरण वाय बरोबर ऋण 5. बरोबर. आता वाय बरोबर ऋण 5. ठीक आहे? आता मी आणखी इथे एक रेषा देते, तिचं पण समीकरण मला सांगा. या रेषेचं, ही डी रेषा आहे, या डी रेषेचं समीकरण सांगा बघू. डी रेषा ही सुद्धा एक्स अक्षाला समांतरच काढली मी. काय असणार? काय असणार? वाय बरोबर ही जी रेषा मी काढली इथे, डी रेषा, त्या रेषेचं समीकरण काय असणार? बघा ना, 1 मधून जाते ना आणि एक्स अक्षाला समांतर आहे. मग वाय बरोबर 1. एक्स अक्षाला समांतर आडव्या जेवढ्या पण आहेत रेषा, आलेखावर आडव्या रेषा जर असतील एक्स अक्षाला समांतर, तर त्याचं समीकरण वाय इज इक्वल टू समथिंग. समथिंग म्हणजे त्या जिथून जाणार, वाय अक्षावरच्या ज्या बिंदूतून त्या जाणार ती संख्या लिहायची. ठीक आहे? आता हे आपण काय बघितलं की एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषांचे समीकरण. ठीक आहे? एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषांचं समीकरण वाय इज इक्वल टू समथिंग असतं. वाय इज इक्वल टू काहीतरी असतं. वाय इज इक्वल टू काहीतरी. ए लिहूया. ए म्हणजे काय? तर ए म्हणजे कोणती संख्या ज्या संख्येतून ती पास होते, वाय अक्षावरच्या ज्या संख्येतून ती पास होते ती संख्या म्हणजे ए असते. पण एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण असंच असतं, वाय इज इक्वल टू काहीतरी. नेहमी लक्षात ठेवायचं. जसं एक्स अक्षाचं समीकरण तसंच एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषांचं समीकरण पण वाय इज इक्वल टू काहीतरी असतं. एक्स अक्षाचं समीकरण काय बघितलं आपण? एक्स अक्षाचं समीकरण बघितलं वाय बरोबर 0. वाय बरोबर 0. तसंच एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषांचं समीकरण
एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण पण y इज इक्वल टू काहीतरी असतं. म्हणजे आता शून्य नसणार, पण वायच्या कोणत्या ज्या संख्येतून ती पास होते की नाही ते असणार. म्हणून आपण y बरोबर a असं लिहितो. ए म्हणजे ती संख्या ज्याच्यातून ती गेलीये, पास झाली. जसं ही रेषा ऋण 3 मधून पास झाली, म्हणून हिचं इक्वेशन y बरोबर ऋण 3 असणार समीकरण. कळतंय की डोक्यावरून जातंय? सोपं आहे, काही नाहीये कठीण. कळतंय की नाही? बर, आता आपण हे झालं एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण. आता आपल्याला बघायचंय वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण. वाय अक्षाला, जसं एक्स अक्षाला समांतर रेषा असू शकतात तसं वाय अक्षाला पण समांतर असणाऱ्या रेषा असू शकतात. बरं, वाय अक्षाला समांतर रेषेचं समीकरण लिहिण्याआधी मला सांगा वाय अक्षाचे समीकरण काय असते? मग अशी आपण शिकतो. हे वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषा. पण याच्या आधी आपण वाय अक्षाचं समीकरण शिकलो. काय शिकलो? वाय अक्षाचं समीकरण. वाय अक्षाचं समीकरण काय आहे? अरे मगाशी शिकलो नाही का वाय अक्षाचं समीकरण, दोन्ही अक्षांचे समीकरण. हा बरोबर आहे. काय वाय अक्षाचं समीकरण? अक्षाचं दोन्ही अक्षांचे सुरुवातीला आपण समीकरण शिकलो बघा. एक्स अक्षाचं समीकरण y बरोबर 0 शिकलो एक्स अक्षाचं. तसंच वाय अक्षाचं समीकरण काय शिकलो? या वाय अक्षाचं एक्स अक्षाचं y बरोबर 0 आणि वाय अक्षाचं काय? एक्स बरोबर 0 है ना. वाय अक्षाचं समीकरण एक्स बरोबर 0 आणि एक्स अक्षाचं y बरोबर 0. आता मी वाय अक्षाला समांतर रेषा काढते. हा आपला उभा जो आहे तो वाय अक्ष आहे. आधी मी ते संख्या लिहून घेते. वाय अक्षाला समांतर म्हणजे मी अशा उभ्या रेषा काढते. अशा मी उभ्या रेषा काढते. ही वाय अक्षाला समांतर, जसं मगाशी आडव्या होत्या की नाही एक्स अक्षाला समांतर रेषा, तशा या वाय अक्षाला समांतर म्हणजे सरळ उभ्या. कारण उभा आपला वाय अक्ष आहे ना, मग त्याला समांतर रेषा म्हणजे अशा उभ्या अशा वाय अक्षाला समांतर, म्हणजे वाय अक्षाला कधीही न छेदणाऱ्या अशा रेषा. यांची समीकरण सांगू शकता का तुम्ही? एक लॉजिक वापरा. आपण मगाशी जसे शिकलो तसंच हे आहे. थोडं आपल्याला लॉजिक वापरायला लागेल, डोकं वापरावं लागेल. कोणी सांगू शकेल का की या रेषांचं समीकरण काय असू शकतात? मी त्यांना नावं देते आणि मग तुम्ही मला सांगा की त्यांची समीकरण काय असू शकतात. समजा ही रेषा जी आहे ती एल रेषा आहे. समजा ही रेषा एल, ही एम रेषा, ही एन आणि ही रेषा समजा आहे आर. आधी एल रेषेचं समीकरण सांगा बघू काय असू शकतं. तुम्हाला काय वाटतं? एल रेषेचं समीकरण, या रेषेचं समीकरण काय असू शकतं बरं? ही जी एल रेषा 5 काय, पण 5 काय? वाय बरोबर 5 की एक्स बरोबर 5? एक्स बरोबर 5. एक्स बरोबर 5.
कारण वाय अक्षाचं समीकरण बघा, वाय अक्षाचं समीकरण एक्स बरोबर 0 आहे की नाही. मग वाय अक्षाला वाय अक्षाला समांतर असणारी प्रत्येक रेषा जी आहे ना, तिचं पण समीकरण एक्स इज इक्वल टू काहीतरी असणार. जसं एक्स अक्षाला समांतर रेषेला वाय बरोबर काहीतरी असं, तसं वाय अक्षाला समांतर रेषा एक्स बरोबर काहीतरी. म्हणजे एल रेषेचं समीकरण जर तुम्हाला विचारलं तर एक्स बरोबर 5 असणार. एम रेषेचं समीकरण काय असणार? एम रेषेचं समीकरण, ही जी दुसरी रेषा मी काढली एम रेषा, तिचं समीकरण काय असणार? एक्स बरोबर 2. व्हेरी गुड. एक्स बरोबर 2. एन रेषा एन रेषा एक्स बरोबर 3. व्हेरी गुड. एक्स बरोबर ऋण 3. आणि आर रेषा जी आहे ती एक्स बरोबर 5. व्हेरी गुड. कळलं तुम्हाला? एक्स अक्षाला समान, आता ह्या सगळ्या रेषा वाय अक्षाला समांतर आहेत. उभा असतो तो वाय अक्ष असतो, त्याला समांतर या रेषा. मग त्यांचं समीकरण एक्स बरोबर काहीतरी असणार. कळलं? कारण वाय अक्षाचं समीकरण एक्स बरोबर 0 आहे ना. वाय अक्षाचं समीकरण एक्स बरोबर 0 आणि वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषांचं समीकरण एक्स बरोबर काहीतरी असतं. एक्स बरोबर काहीतरी. कळतंय का? हे उलट लक्षात ठेवायचं. वाय अक्षाचं समीकरण एक्स बरोबर 0, वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचं पण एक्स बरोबर काहीतरी असतं. ठीक आहे. आता मी तुम्हाला असा प्रश्न, एक वेगळा प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारते. समजा मी तुम्हाला असं सांगितलं की एखादी रेषा अशी आहे बघा. हा, मी तुम्हाला एक असा लॉजिकल प्रश्न विचारतो. म्हणजे रेषा अशी आहे जी एक्स अक्षाला समांतर आहे. एक्स अक्षाला समांतर आणि एक्स अक्षाच्या वर, एक्स अक्षाच्या वर 4 एकक अंतरावर आहे. एक्स अक्षापासून ती 4 एकक अंतरावर आहे. एक्स अक्षाच्या वरच्या बाजूला 4 एकक अंतरावर आहे. तर मग तिचं त्या रेषेचं समीकरण काय असणार? बघा, एक्स अक्षाला समांतर आहे बोलल्यावर हे बघा, तुम्हाला जर असं प्रश्न आला तर काय करायचा? पहिलं तर एवढं पहिलं वाचा की ती रेषा जी आहे ती एक्स अक्षाला समांतर आहे. आता एक्स अक्षाला समांतर तर लगेच आपण काय लिहिणार? आपण की तिचं समीकरण, जर ती एक्स अक्षाला समांतर आहे तर तिचं समीकरण वाय बरोबर काहीतरी असणार. वाय बरोबर काहीतरी, कारण ती एक्स अक्षाला समांतर आहे. आपण बघितलं की एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषांचं समीकरण वाय बरोबर काहीतरी असतं. आता हा काहीतरी म्हणजे काय ते आपल्याला शोधायचंय. काहीतरी म्हणजे इथे कोणती संख्या आहे? तर तिथे काय दिलंय की एक्स अक्षाच्या वर 4 एकक अंतरावर. आता एक्स अक्षाच्या वर 4 एकक अंतर म्हणजे कुठलं? तर एक्स अक्षाच्या वरती 4 एकक अंतर म्हणजे वरच्या बाजूला हा एक्स अक्ष आहे की नाही, हा तुमचा एक्स अक्ष आहे. हा तुमचा एक्स अक्ष आहे. त्याच्या वरच्या बाजूला 4 एकक अंतरावर. आता वरती 4 एकक म्हणजे इथं 4 जे आहेत तिथून जाणारी अशी रेषा, तिथून जाणारी अशी सरळ रेषा एक्स अक्षाला समांतर. हिचं समीकरण काय लिहायचं? जर ती 4 एकक अंतरावर आहे तर तिचं समीकरण वाय बरोबर किती लिहायचं? वाय बरोबर ए, म्हणजे तो ए किती आहे? वाय बरोबर 4. कारण वरती सगळ्या ज्या एक्स अक्षाच्या वरती ज्या संख्या त्या धन असणार,
मग 4 जे आहेत ते तुमचे धन. समजा तेच तुम्हाला इथे एक्स अक्षाच्या खाली बोललं असतं, इथे वर दिलंय ना, तर एक्स अक्षाच्या खाली 4 एकक अंतरावर, तर एक्स अक्षाच्या खाली जी अंतर आहेत ती ऋण आहेत. आता एक्स अक्षाच्या खाली म्हटलं असं त्याने, तर हा 1 2 3 4, कारण एक्स अक्षाच्या खाली म्हणजे इथून तुमची रेषा गेली असते. आणि हिचं समीकरण जर तुम्हाला विचारलं असतं तर ते y बरोबर 4 नाही, ते ऋण 4 येणार. कारण अंतर जरी 4 असलं तरी आपण जे संख्या तिथे दर्शवतो त्या ऋण आहे, त्यामुळे खाली जर विचारलं असतं तर ऋण 4 लिहिणार. मी काय बोलते समजते का? एक्स अक्षाला जर समांतर म्हटल्यानंतर तिचं समीकरण y बरोबर काहीतरी असणार. मग y बरोबर काय? तर 4 एकक वरती असेल तर धन, 4 एकक खाली असेल तर y बरोबर. नाही कळलं का? मॅडम कळतले आहे. कळत आहे की नाही कळत आहे? नाही. बर, बघा तुम्हाला शाब्दिक असं गणित देणार, शाब्दिक उदाहरण देणार. तुम्हाला काय सांगते की अशा रेषेचं समीकरण शोधा जी रेषा एक्स अक्षाला समांतर आहे. आता मला सांगा, जर रेषा एक्स अक्षाला समांतर आहे आणि एक्स अक्षाच्या वर 5 एकक अंतरावरती आहे, एक्स अक्षाच्या वर 5 एकक अंतरावरती रेषा आहे जी एक्स अक्षाला समांतर आहे. एक्स अक्षाला समांतर, आता एक्स अक्षाला समांतर म्हणजे आडवी असणार ना ती रेषा, की उभी असणार? कशी असणार सांगा? एक्स अक्षाला समांतर रेषा अशी उभ्या असणार आहे की अशी आडवी असणार आहे? एक्स अक्षाला समांतर कशी असणार आहे? एक्स अक्षाला समांतर बोलल्यावर कशी असणार? अशी उभी असणार की आडवी असणार? अशी आडवी. आडवी. बरोबर, एवढं तरी कळलं आपल्याला की एक्स अक्षाला समांतर म्हणजे ती आडवी आहे. ठीक आहे, ती आपण आकृती काढून बघूया, ती रेषा कशी असणार आहे ते आपण त्याचा आलेख काढूया. मी हा एक्स अक्ष काढला, हा तुमचा एक्स अक्ष आहे आणि हा उभी जी आहे ती वाय अक्ष आहे. ठीक आहे, आता मी काय करेन, इथे थोड्या संख्या लिहेन. 1 इथे 1 2 3 4 5 6, इकडे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5. ठीक आहे, ते 1 2 3 4 5 ते 0, इथे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4. ठीक आहे, आता आपल्याला काय सांगितले त्यांनी? आपल्याला सांगितले की एक्स अक्षाला समांतर. एक्स अक्षाला समांतर म्हटलं तर ती आडवी काढायची आहे मला. मग आडवी कुठे? तर आडवी कुठे तर त्यांनी दिलंय की एक्स अक्षाला समांतर आणि एक्स अक्षाच्या वर 5 एकक अंतरावरती आहे. आता एक्स अक्षाच्या वर, वर म्हणजे कुठे? तर एक्स अक्ष आपला जो आहे हा तुमचा एक्स अक्ष आहे, त्याच्या वरती पण संख्या आहेत, खाली पण आहेत, पण आपल्याला वर सांगितले, वर 5 एकक अंतरावर. 5 एकक म्हणजे वरती 1 2 3 4 5 मधून जाणारी, इथून जाणारी ही रेषा आहे ती, आणि एक्स अक्षाला समांतर आहे. मग हिचं समीकरण काय असणार बरं सांगा? ही एक्स अक्षाला समांतर आहे आणि 5 एकक अंतरावर वरच्या बाजूला, वरती 5 एकक अंतरावरती काढलेली आहे. मग हिचं समीकरण काय असणार सांगा या रेषेचं?
एक्स अक्षाला समांतर आणि 5 मधून जाते म्हणजे तिचं समीकरण काय? एक्स अक्षाचं समीकरण काय आहे? एक्स अक्षाचं समीकरण काय आहे? ही जी आडवी एक्स अक्ष आहे तिचं समीकरण काय सांगितलं आपण? y बरोबर 0. मग या रेषेचं समीकरण काय आहे? या रेषेचं काय असणार? जी एक्स अक्षाला समांतर आहे. हिचं पण y बरोबर काहीतरी असणार ना? बरोबर, y बरोबर 5. व्हेरी गुड. ठीक आहे. आता मी समजा असं तुम्हाला सांगितलं, आता कळलं का? हो मॅडम कळलं. आता कळलं का? हो मॅडम. आता मी आणखी एक तुम्हाला रेषा सांगते. तर आता पण अशी रेषा जी एक्स अक्षाला समांतर आहे, एक्स अक्षाला परत समांतर आहे आणि एक्स अक्षाच्या खाली 2 एकक अंतरावरती आहे. 2 एकक अंतरावर आहे. तर तिचं समीकरण लिहा. तर रेषेचे समीकरण लिहा. आता काय म्हटलंय की ती एक्स अक्षाला समांतर आहे. एक्स अक्षाला म्हणजे ती आडवीच असणार, एक्स अक्षाला समांतर. पण आडवी असली तरी ती कुठून जाते? एक्स अक्षाच्या खाली. इथे खाली शब्द लिहायचा राहील. एक्स अक्षाच्या खाली 2 एकक अंतरावर. आता एक्स अक्षाच्या खाली म्हटलेलं आहे. आता एक्स अक्ष आपला हा आहे, त्याच्या खाली 2 एकक अंतर म्हणजे इथून जाणार ती बघा, इथून. कळते का? एक्स अक्षाच्या खाली म्हटलेलं आहे. वर मगाशी वर म्हटलं, वर 5 एकक अंतरावर, आता खाली 2 एकक अंतरावर म्हणजे इथून जाणार. मग हिचं समीकरण काय असणार? y बरोबर ऋण 2. व्हेरी गुड. y बरोबर होणार. आता कळलं का तुम्हाला? वरती 5 एकक अंतर म्हटलं तर y बरोबर धन 5 आले. वरती कुठलाही म्हटलं की धन लिहायचं आणि खालच्या बाजूला ऋण आहेत संख्या, म्हणून खाली 2 एकक अंतरावर असेल तर y बरोबर ऋण 2. 4 एकक अंतरावर आहे तर y बरोबर ऋण 4. वरती 3 एकक अंतरावर आहे तर y बरोबर 3. कारण वरती धन संख्या आहेत, खाली ऋण संख्या आहेत. कळते का? हो मॅडम. हो. व्हेरी गुड. मग आपण आता काय करायचं? ही जी आपली 7.2 आहे त्याच्यातली काही गणित तुम्ही सोडवू शकता. आपली गणित हा ही बघा, ही तुम्ही आलेखावर दाखवता येतात तुम्हाला. बिंदू हे आलेखावर दाखवायचे. पहिलं, दुसरं, तिसरं तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे? हो कळलं का? मॅडम. हो मॅडम. ठीक आहे. आपली वेळ संपली आहे. बाय. बाय.